तर एखाद्या दिवशी फ्रीज भरलेलं असतं भाज्यांनी, तरीसुद्धा आपल्याला भाज्यांव्यतिरिक्त काहीतरी वेगळं खायचं असतं किंवा वेळ खूप कमी असतो आणि पटकन होणार असं काहीतरी बनवायचं असतं. आणि अशा वेळेला माझ्या डोक्यात तर एकच पदार्थ येतो, ते म्हणजे बटाट्याची भाजी. तर बटाट्याची भाजी मला बनवायला लागली आणि मला पटकन स्वयंपाक करायचा होता, कारण आधीला आज दवाखान्यात न्यायचं होतं. त्याचं गेल्या काही दिवसांपासून त्याला डोळ्यांना खूप जास्त त्रास होतो, खूप घाण येते आणि लाल असे सतत त्याचे डोळे लाल राहत आहेत. तर त्यासाठी त्याला दाखवायचं होतं. तर घरातलं तर सगळं आवरून झालं होतं, पटकन आवरून घेतलं मी. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असं जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर तिथे गेल्यावर आम्हाला 1 तासाचं नाव सांगितलं होतं, पण 1 तासापेक्षा जास्तच आम्हाला वेट करायला लागलं होतं. आणि आधीला मात्र म्हणजे थोडीशी भीती होती की चष्मा लागतो की काय. तसं तर त्याला आवडलं असतं घालायला, पण नको आतापासून असं मला वाटत होतं. आणि बरंच झालं की त्याला चष्मा वगैरे नाही दिला. त्याला धुळीची ॲलर्जी सांगितली डॉक्टरांनी आणि 2-3 प्रकारचे असे ड्रॉप आणि औषधी वगैरे मेडिसिन्स दिल्या होत्या. तर ते घेतलं आणि हॉस्पिटलच्या बाहेरच छान असा फ्रेश भाज्या मला दिसत होत्या. आणि उद्या बाजाराचा दिवस होता आणि हा जो व्हिडिओ आहे तर हा अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशीचा होता. म्हटलं उद्या सण राहील घरात, तर बाजारात जाणं नाही होणार आपलं, स्वयंपाक वगैरे असेल सकाळी तर, आणि संध्याकाळी नाही होणार, त्यामुळे इथूनच काहीतरी घेऊन जाऊयात म्हटलं. तर छान अशी फ्रेश मेथीची भाजी होती, पालक होती, आणखीन 1-2 भाज्या होत्या, त्यांचे मला नावाने माहिती, पण मी मेथी घेतली होती आणि कोथिंबीर आणि एक फ्लावर आणलं होतं. तर बरं पडतं आधीचं स्कूल सुरू आहे तर टिफिनमध्ये सुकी भाजी द्यायला सकाळी, त्यासाठी ते घेतलं. पण घरी आल्यावर मात्र माझं काम वाढलं, कारण खूप मोठ्या अशा त्या जुड्या होत्या कोथिंबीरची सुद्धा आणि मेथीची सुद्धा. तर भरपूर वेळ त्यांना निवडण्यात मला गेला होता. आणि खरं सांगायचं तर हेच काम मला खूप जास्त बोरिंग वाटतं आणि म्हणजे खूप कंटाळा येतो मला भाज्या निवडायचा. पण काय करायचं, आता पर्याय नसतो. असं जरा का आपण कंटाळा केला तर मग भाज्याच खाणं होणार नाही. म्हणून मी आज घेऊन आली. आणि आजच्या दिवशी मला थोडीशी उद्याची तयारीसुद्धा करून ठेवायची होती अक्षय तृतीयेची, जसं की पुरणपोळीसाठी ते पीठ वगैरे आपण चाळून ठेवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तूप संपलं होतं घरात आणि उद्याला तर तूप लागणारच होतं. तर मी सकाळीच साईवर काढून ठेवली होती आणि ते तूप मला आता बनवायचं होतं. तर आजचा तर दिवस असाच गेला. आधीला काय तेवढं दवाखान्यात नेलं होतं, तिथे 1-2 तास आमचा असाच वेटिंगमध्ये गेला. तिकडनं आल्यानंतर भाज्या निवडण्यात 1-1.5 तास गेला. त्यानंतर संध्याकाळी घरानं झाडू वगैरे मारून घेतला, कारण लागलेच संध्याकाळी. म्हटलं म्हणजे मला असं वाटत होतं की आता उद्याची पण तयारी करायची, तूप पण बनवायचं आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे, अशी माझी जरा जमलिंग झाली होती. पण मला नंतर माहिती झालं की आज घरी जेवण बनवायचंच नाही आहे. आमच्या इथे सोसायटीत लग्न असल्यामुळे आज जागरण गोंधळाचा प्रोग्राम होता, तर तिकडे जेवायचं होतं. आणि खरं तर त्या मावशीने सकाळीच मेसेज केला होता ग्रुपला, पण माझ्या चॅनल बघणं नव्हतं झालेलं. तर आता ते माझ्याकडे आलं होतं फोटो घ्यायला, तेव्हा मला माहिती झालं नाही, तर मी घरी आता स्वयंपाक करून मोकळी झाली असती. तर त्या फोटो घ्यायला आल्या, म्हणजे विचारायला आलं तुमच्याकडे फोटो आहे का म्हणून खंडेरायाचा. तर तो नव्हता. तेव्हा ते मला बोलल्या की तू काय करते, स्वयंपाक नको करू, खाली जेवायचं आहे म्हणून. आणि तेव्हा मी तूपच बनवत होते आणि बरंच झालं, तेवढं काम माझं वाचलं. मग त्यानंतर पटकन सगळं आवरलं आणि झालं लवकर, कारण स्वयंपाक सगळ्यात मोठी गोष्ट, तर स्वयंपाकच माझं करणं कॅन्सल झालं होतं. त्याच्यामागे भांडी पडतात, बऱ्याच गोष्टी असतात. तर स्वयंपाकाऐवजी मी तूप बनवलं आणि उद्याची थोडीशी तयारी करून ठेवली होती. जसं की हरभऱ्याची जी काही डाळ असते पुरणाची, तर ती वरण होती, थोडीच होती आणि मला आणखीन थोडी लागणार होती, कारण थोडं एक्स्ट्राचं पुरण मी बनवते, काही सण वगैरे असेल तर द्यायला लागतं एखाद्या व्यक्तीला, आपण देतो बाहेर आणि त्यातल्या त्यात श्राद्ध घालायचं असतं, तर त्या दिवशी तर आवर्जून देतात, एखाद्या व्यक्तीला जेव घालतात. म्हणून ते कमी झाली असते डाळ, तर तीही मला काढावी लागली. सोबतच उडदाचे जे काही वडे बनवतात त्यांची डाळ काढून ठेवली आणि सगळं सेट करून ठेवलं होतं. म्हटलं उद्या सकाळी लवकर 5लाच उठून आपण आपल्या तयारीला लागून जायचं, दाढी वगैरे भिजत घालून. पण त्यातही खूप मोठा घोळ झाला होता. असं तर ते माझ्या अक्षय तृतीयेच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला, तर नसेल बघितला तर तोही नक्की बघा. आणि हा मात्र मागे मागे पडत चालला होता पेंडिंग, कारण मध्ये वेळच भेटत नव्हता एडिट करायला. पण आता मला टाकू का नाही असं झालं होतं हा व्हिडिओ, पण म्हटलं केलं शूट तर आपण करूया शेअर तुमच्यासोबत. काय फरक पडतो थोडंफार मागे पुढं झाल्याने, तर तुम्ही घ्याल तेवढं समजून. तर इथे माझं तूप आता मी मिक्सरमधून जी काही साय होती ती सकाळीच त्यात थोडंसं विरजण घालून मी ठेवली होती वर. तर छान असं ती साय माझी झालेली होती. त्यानंतर आता मी मिक्सरमधून तिला फिरवून घेतलं आणि 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. आणि आता जी तुम्हाला दिसली छोटं पातेलं भरून, तर तेवढी अशी त्यात काय म्हणतो आपण तिला, ताक निघालं आहे, तर ते कढी वगैरेला मला बनवायला होईल. तर ते मी आता बाजूला ठेवून घेतलं आहे आणि तूप इथे गरम करायला ठेवलं आहे.
तर एक 15 दिवसातून माझ्याकडे मी तूप बनवत असते आणि ते पुढचे 15 दिवस म्हणजे दुसरं तूप मी बनवते तोपर्यंत मला ते पुरतं बरोबर. तसं तर आम्ही नॉनव्हेज वगैरे खात नाही, तर तूप खूप जास्त लागतं, खूप आवडतं. पण आणि त्यातल्या त्यात खास करून ते वरणबट्टी किंवा वरणपोळी वरण भात असं काही बनवते तेव्हा जास्त खाल्लं जातं. पण आता मध्यंतरी बरेच दिवस झाले वरणपोळी बनवणं नव्हतं झालेलं, कारण तूपच संपलं होतं. तर आत्ता आज बनवावं लागलं मला इमर्जन्सी, कारण उद्याला सण आला घरात आणि तूप तर लागेलच. त्यानंतर हे पुरणपोळ्यांसाठी मी आता पीठ चाळून घेते. आणि खरं सांगते मला एवढा आनंद झाला होता स्वयंपाक करायचा नाही म्हणून, आणि मी खूप वेळ त्याच टेन्शनमध्ये होती की आता काय काय करायचं. पण ते मावशी आले तेव्हा मला माहिती झालं की आज स्वयंपाकच करायचा नाही. मग मी निवांत हळूहळू माझी सगळी कामं करत होती. आणि आत्ता काय होत होतं की फारसं ऊनही तापत नव्हतं, पण तरीसुद्धा गरम इतकं होत होतं घरात की म्हणजे विचारायलाच नको. माझ्याकडे संध्याकाळी तर खूप जास्त गरम होतं. त्यातल्या त्यात मी किचनमध्ये फॅन लावलेला नाही, कारण खूप मोठी विंडो आहे आणि इतर वेळेला खूप हवा येते. पण एखाद्या दिवशी असं होतं की बाहेरूनही हवा येत नाही, तर तसंच आज झालं होतं. इतकं गरम होत होतं. पण म्हटलं आजची कामं जर आपण उद्यावर ढकलली तर उद्या खूप जास्त लेट होईल, म्हणून थोडंफार मी करत होते. त्यानंतर डायरेक्टली आंघोळच करून मी, कारण साडी नेसून खाली जायचं होतं, तर त्यानंतर डायरेक्टली आंघोळच म्हणजे केली होती. तरी ते बाजूला मी गरम पाणीसुद्धा ठेवले. जी काही भांडी निघालेली असतात, तुपाची भांडी निघाली होती तर ते धुण्यासाठी. आणि तूप बनवताना आत्ता मात्र पाणी फ्रीजमध्ये ठेवायला लागते, नाहीतर इतर वेळेला माठातल्या पाण्यातसुद्धा तूप बनवून होतं. पण आता खूप जास्त गरम होतं, त्यामुळे लोण्याचा जो काही गोळा असतो तो पटकन वर येत नाही. तर त्यामुळे मी आता गार पाणी वापरते. कधी कधी बर्फही वापरते थोडाफार, पण आज फक्त मी पाणीच ठेवलं होतं, दुपारपासूनच ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर इथे आता डाळी वगैरे मी काढून घेते सकाळसाठी, म्हणजे सगळं रेडी करून ठेवते. सकाळी फक्त उठल्यावर त्यांना स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवायचं आहे मला. असं सगळं रेडी करून ठेवते मी. कणिक मळण्यासाठी पीठही मी तिथेच ठेवलेलं आहे, बाजूला चाळून घेतलं आता एका कापडाने आणि तिथेच बाजूला ठेवून घेतलेलं आहे. तर आता मी उडदाची डाळ काढून घेतली, त्यानंतर पुरणाची डाळ काढून घेतली होती, थोडी कमी पडली होती. तर आणखीन वरण जे आपण डब्यांमध्ये स्टोअर केलेली असते तर तिथून काढली होती थोडी. आणि सोबतच तूपवर सुद्धा लक्ष ठेवत होते मी. आणि लहान मुलांना किती जरी आपण समजावून सांगितलं, काही जरी केलं, डॉक्टरांनी त्याला एवढं सांगितलं की टी व्ही अजिबात बघायचा नाही किंवा फोन घ्यायचा नाही, तर फोन तर त्याने कमी केला आहे. कमी म्हणजे आता 4-5 दिवस झाले, 5-6 दिवस, तर आत्तापर्यंत फोन तर तो बघत नाही, खूप कमी बघतो आहे. कधीतरी त्याच्या हातात एक 5-10 मिनिट असतो. पण टी व्ही बघणं त्याने अजिबात बंद केलेलं नाही आहे, कारण तोही बोर होतो. त्याचं म्हणणं आहे की उन्हाचं खाली कोणी खेळायला राहत नाही आणि दिवसभर त्याला दुपारी झोपतही नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं दुपारी झोपतच नाही आता. जसे मोठे होतात तसे एक 4थी-5वीपर्यंत होता तोपर्यंत तो झोपून घ्यायचा, मी त्याला बळजबरी झोपवायची. पण आता दुपारी मी एडिटिंगचं वगैरे किंवा काही काम करत असते तर तोही झोपत नाही. मग झोपत नाही म्हणजे काहीतरी करायला हवं ना उद्योग, म्हणून मग टी व्ही बघत बसतो किंवा काहीतरी क्राफ्ट वगैरे करतो. तर टी व्ही अजिबात बंद झालेला नाही आहे आणि त्यातल्या त्यात टी व्ही अजून नवीन आहे, तर थोडे दिवस त्याला ते अप्रूप असणार आहे आणि तो बघेलच. किती जरी त्याला आपण नाही म्हटलं तरी तो बघेलच. तर असं काहीसं चाललं आहे. अजिबात म्हणजे सिरियसनेस नाही आहे त्याला डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतरसुद्धा. पण बघूया आता हळूहळू त्याचं टी व्हीसुद्धा कमी करायचं आहे, कुठेतरी एखाद्या क्लासला वगैरे त्याला अडकवायचं आहे. तर आता तर सध्या स्कूल सुरू आहे, स्कूल सुट्ट्या लागल्यानंतर बघूया आता. तर जे गरम पाणी करून घेतलं होतं त्याच्याने लागलीच मी ती भांडीसुद्धा धुवून घेतली, ज्या भांड्यांमध्ये की तूप बनवलं होतं. फारशी काही खराब होत नाही आणि मी सुरुवातीपासून ह्याच पद्धतीने तूप बनवते. बऱ्याच जण फक्त हाताने घोटून किंवा एकाच भांड्यात असं काय काय बऱ्याच पद्धतीने तूप बनवलं जातं, पण मला असंच आवडतं. कारण याच्यामुळे अजिबात लोणी आपलं वाया जात नाही आणि तुपाची जी काही क्वांटिटी असते तर ती बऱ्यापैकी चांगली येते. हा माझा अनुभव असल्यामुळे मी असंच बनवते. थोडा वेळ लागला किंवा थोडी 1-2 भांडी भरली तर काही हरकत नाही, निघतात ते पटकन गरम पाणी केलं की. पण त्यामुळे मग मी असंच बनवते. तर सोबतच इतरही कामं चालली होती, जी काही भांडी भरून झाली होती तर ती धुवून घेते आणि तूपवरही लक्ष राहते तिथल्या तिथे. आणि हो, स्वयंपाक जरी नसला तरी स्वयंपाकाला मला जेवढा वेळ गेला असता किंवा स्वयंपाक, जेवण, भांडी, ह्या सगळ्या गोष्टींना जेवढा वेळ गेला असता तेवढा वेळ मला आता हे सगळं आवरण्यात गेला आहे. हा, पण उद्या सकाळी मात्र मी रिलॅक्स राहणार आहे, कारण बऱ्यापैकी तयारी मी आता इथे करून ठेवली आहे. सगळ्या वस्तू जागच्या जागी आणून ठेवल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की तूप झालं आहे. तूप मी उद्या सकाळपर्यंत ठेवू शकले नसते, कारण सकाळी किती वेळ गेला असतं त्याला बनवायला आणि ते लागलं असतं. पण असं आता थोडा त्रास झाला, पण झालं सगळं आवरून. कारण हॉस्पिटलमधून आल्यानंतर मला इतकं गडल्यासारखं झालं होतं, खूप वेळ तिथे बसल्यामुळे खूप एक्झर्शनसारखं झालं होतं. काम काहीच नव्हतं, नुसतं बसायचं होतं, पण तरीसुद्धा खूप बोर झाले होते मी.
आणि तिथून आल्यानंतर मला खूप कंटाळा वाटत होता, पण करून घेतलं तरीसुद्धा, कारण उद्याला खूप फजिती झाली असती एकटी घरात असल्यामुळे. तर इथे आता सगळं आवरून झालं होतं, किचन क्लीन करून घेते आता, सिंक वगैरे सगळं काही. आणि त्यानंतर गार पाण्याने मस्त आंघोळ करून छानशी साडी नेसून मग आम्ही सगळ्याजणी खाली जमलो होतो. आणि मी पहिल्यांदाच हा प्रोग्राम इकडचा असं बघत होती, जागरण गोंधळ. याआधी मी बघितलेलं नव्हतं, तर छान वाटलं. आणि पूर्ण रात्रभर तो प्रोग्राम त्यांचा सुरूच होता. आम्ही एक थोडा वेळ थांबलो होतो खाली, त्यानंतर जेवण वगैरे आटपून वर आलो होतो. आणि ह्यासोबतच मी हा गूळसुद्धा कट करून घेतला आहे सकाळी पुरणात घालायला. म्हणजे ऑलरेडी कट केलेला होता, पण काढून ठेवते बाजूला वरच, सकाळी पुरण बनवताना लागेल म्हणून. आणि हो, जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. सोबतच माझे इतर व्हिडिओसुद्धा चेक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही सजेशन असतील तर त्यासुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आम्ही तयारून सगळ्याजणी खाली जमा झालो. तोपर्यंत छान अशी यांची पूजा झालेली होती मला वाटतं. आणि मला शूट घ्यायला थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं, कारण खूप सारे पाहुणे रावळे जमा झालेले होते, आलेले होते त्यांचे, पण तरीसुद्धा मी थोडंफार घेतलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय.